श्री स्वामी समर्थ. आज आपण पौर्णिमेनिमित्त स्वामींची पूजा करणार आहोत. सर्वप्रथम आपण एक पाट घेऊया. त्यावर तांदळाचे स्वस्तिक काढून घेऊया. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. तर आजचा दिवस खूप छान आहे. त्रिपुरारी पौर्णिमा आहे. आपल्याला स्वस्तिक काढून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती या स्वस्तिकावर ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वस्तिक काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला 5 दिवे स्वामींपुढे लावायचे आहेत. स्वामींना आपण गंध लावून घेऊयात. अत्यंत प्रसन्न असं वातावरण आज पौर्णिमेनिमित्त झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला फुले व्हायची आहेत. फुले वाहून झाल्यानंतर आपल्याला 5 दिवे लावायचे आहेत. आता आपण फुले वाहून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण फुले स्वामींना वाहिले आहेत. तर आपल्याला आता या ठिकाणी 5 दिवे घ्यायचे आहेत. दिव्यांमध्ये आपण तेल टाकून घेऊयात. त्रिपुरारी पौर्णिमा असल्या कारणाने आपण आज स्वामींपुढे 5 दिवे लावणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कितीही तुम्ही दिवे लावू शकता. आज आपण या ठिकाणी 5 दिवे लावणार आहोत. तर आपण दिवे लावूयात. जी काय आपल्याला पूजा करायची आहे ती अत्यंत आपल्याला भावनेने करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण दिवे लावून घेतलेले आहेत. तर स्वामींपुढे आपल्याला हे 5 दिवे मांडायचे आहेत. दिवे मांडण्याच्या अगोदर आपल्याला दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि ह्या तांदळावरती आपल्याला 5 दिवे लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण या तांदळावरती हे 5 दिवे लावून घेऊयात. तर आपण हे 5 दिवे मांडून घेतलेले आहेत. अत्यंत मनोभावाने आपल्याला स्वामींपुढे ही पूजा करायची आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामींना सांगू शकता. तर आपण हे 5 दिवे स्वामींपुढे लावून घेतलेले आहेत. धूप अगरबत्ती लावून आपण स्वामींची पूजा करूयात. पूजा करून झाल्यानंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता, स्वामींचे मंत्र म्हणू शकता किंवा स्वामींची प्रार्थना करू शकता.
ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. गुरुदेव.